राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वाही गरडापार येथे शेळ्यांच्या गोठ्यात शिरून वाघाने केली 10 शेळ्यांची शिकार। पवनी तालुक्यातील वाही गरडापार येथील पशुपालक सुधाकर नथू पंचभाई यांच्या घराला लागून एक शेळ्यांचा गोठा आहे। रात्री 1 ते 2 दरम्यान सगळे लोक झोपी गेले असताना रात्री वाघाने शेळ्यांच्या गोठ्यावरती हल्ला केला व 10 शेळ्या भस्म केल्या। सकाळच्या सुमारास पशुपालक आपल्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये गेले असताना शेळ्यांचा सापळा पडून दिसला। आरडाओरडा करण्यात आले। वन विभाग पवनीला माहिती देण्यात आली। लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई पशुपालकांना देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य जागेश्वर बावनकर यांनी केली आहे व वाघाचा बंदोबस्त सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अजी डेव्हिड साहेब थोडेसे लक्ष द्या, गरीब माणसे एखादी समजा मारमूर केला माणसाले चार बकरे दिले चुपचाप राहणार बे। समजा आज शेळ्यावरती हल्ला झाला, उद्या माणसावरती येऊ शकते। त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, आपण त्या वाघाच्या मागे रात्रंदिवस तर नाही फिरू शकत ना। तुम्ही फोन करा, आम्ही येतो। तुम्ही फोन केला तर येतात ना, माणसं येतात, पोरं येतात। तेवढा रात्रीच ते सकाळीच निघले आणि आलेही। पण कसं आहे, आपण आपली सुरक्षा आपल्या हातात आहे। आता आमच्या घरी खाल्लं ना, आता जंगलात खाल्लं तर ते ठीक आहे। आपल्याला त्याच्यापेक्षा खूप आता गावामध्ये आम्ही थोडी झोपणार। आणि हे तर मी म्हणतो एवढं मोठं नुकसान ते भेटन तेव्हा भेटन, पण आपण आधीच याची सुरक्षा केली ना तर खूपच। तुमचं आता एवढा 1 लाखाचं नुकसान झालं, याला 1000-1500 लावले असते या कंपाऊंडला तरी खूप सारं झालं असतं। माझ्या शेळ्या 10 शेळ्या वाघानं घरी येऊन मारलं, तरी तुम्ही शासनानं हे माझे बंदोबस्त करावे आणि मला भरपावती करून द्यावे। माझा पोटपाट पाणी आणि या शेळ्याच्या भरोश्यावर आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, पवनी तालुका, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।